आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्चकडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 7 डिसेंबर 2025. विषय: एकमेव कारण आणि निर्माणकर्ता देव. सोनेरी मजकूर. अनुवाद: हे इस्रायल लोक हो, ऐका. परमेश्वर हाच आपला देव आहे. परमेश्वर एकच आहे. उत्तरदायी वाचन. स्तोत्रसंहिता. देवाने माझा उद्धार करावा म्हणून मी धीराने वाट पाहत आहे. माझे तारण त्याच्याकडूनच येते. देव माझा किल्ला आहे. तो मला तारतो. देव माझी उंच डोंगरावरची सुरक्षित जागा आहे. खूप मोठे सैन्य देखील माझा पराभव करू शकणार नाही. मी अगदी धीर धरून देवाने मला वाचवण्याची वाट बघत आहे. देव माझी एकुलती एक आशा आहे. देव माझा किल्ला आहे. देव मला तारतो. देव माझी उंच डोंगरावरील सुरक्षित जागा आहे. माझा गौरव आणि माझा विजय देवाकडूनच येतो. तो माझा भक्कम किल्ला आहे. तो माझी सुरक्षित जागा आहे. लोक हो, देवावर सदैव विश्वास ठेवा. तुम्ही देवाला तुमच्या सर्व समस्या सांगा. देव आपली सुरक्षित जागा आहे. फक्त एकाच गोष्टीवर भरवसा ठेवण्यासारखा आहे असे देव म्हणतो, शक्ती देवापासून येते. धडा उपदेश. बायबलपासून. योहान. तुम्हाला एकमेकांकडून स्तुती करवून घ्यायला आवडते, परंतु एकाच देवाकडून होणारी स्तुती मिळविण्याचा प्रयत्न तुम्ही कधी करीत नाही. मग तुम्ही माझ्यावर कसा काय विश्वास ठेवाल? इब्री लोकांस. कारण जो कोणी देवाकडे येतो त्याने असा विश्वास धरला पाहिजे की देव आहे आणि जे त्याला शोधतात त्यांना तो बक्षीस देतो. राजे. आहाजचा मुलगा हिजकिया हा यहुदाचा राजा झाला. एलाचा मुलगा होशेयाच्या इस्रायलवरील सत्तेचे तेव्हा 3रे वर्ष होते. आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणेच हिजकियाचे वर्तनही परमेश्वराच्या दृष्टीने उचित असेच होते. इस्रायलचा देव परमेश्वर याच्यावरच हिजकियाचा विश्वास होता. हिजकियासारखा राजा यहुदात त्याच्या आधी किंवा नंतरही झाला नाही. यहुदात हिजकिया याच्या कारकिर्दीचा प्रारंभ त्याची परमेश्वरावर निष्ठा होती. त्यात त्याने खंड पडू दिला नाही. मोशेला परमेश्वराने दिलेल्या आज्ञांचे हिजकियाने पालन केले. परमेश्वर हिजकियाच्या बाजूचा होता. त्यामुळे त्याने जे जे केले त्यात त्याला यश आले. अश्शूरच्या राजाविरुद्ध बंड करून हिजकियाने त्याचे मांडलिकत्व नाकारले. अश्शूरचा राजा शल्मनेसर याने शोमरोनवर हल्ला केला. त्याच्या सैन्याने नगराला वेढा दिला. हिजकियाच्या यहुदावरील सत्तेच्या 4थ्या वर्षी 3 वर्षांनी शल्मनेसरने शोमरोन घेतले. अश्शूरच्या राजाने इस्रायल लोकांना कैद करून अश्शूरला नेले. हिजकियाच्या 14व्या वर्षी अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यहुदातील सर्व मजबूत नगरांवर हल्ला चढवला. सर्व नगरांचा त्याने पाडाव केला. अश्शूरच्या राजाने मोठ्या सैन्यासोबत आपले 3 महत्त्वाचे सेनापती येरुशलेममध्ये राजा हिजकियाकडे पाठवले. तेव्हा एक सेनापती त्यांना म्हणाला, अश्शूरचा महान राजा काय म्हणतो ते हिजकियाला सांगा. तू कशाचा भरवसा धरतो आहेस? तुझ्या तोंडचे शब्द पोकळ, अर्थहीन आहेत. तू म्हणालास, लढाईसाठी पुरेशी मसलत आणि सामर्थ्य माझ्याजवळ आहे. पण माझ्यापासून फुटून निघाल्यापासून तुला कोणाचा आधार आहे? मग रबशाके यहुदी भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला, अश्शूरचा थोर राजा काय म्हणतो ते ऐका. राजाचे म्हणणे आहे, हिजकियाच्या भूलथापांना बळी पडू नका. माझ्यापासून तो तुम्हाला वाचवू शकणार नाही.
तो म्हणतो तसे परमेश्वरावर विसंबून राहू नका. हिजकिया तुम्हाला सांगतो, परमेश्वर आपल्याला वाचविल. अश्शूरचा राजा आपल्या शहराचा पराभव करू शकणार नाही. पण लोक गप्पच होते. ते सेनापतीला काहीही बोलले नाहीत. कारण त्यांनी काहीही उत्तर द्यायचे नाही अशी राजा हिजकियाची त्यांना आज्ञा होती. हिल्कियाचा मुलगा एल्याकीम राजवाड्याचा कारभारी होता. चिटणीस शेबना आणि असाफचा मुलगा यवाह हा नोंदी करणारा होता. हिजकियाकडे आले. शोकाकुल होऊन त्यांनी वस्त्रे फाडली होती. अश्शूरचा सेनापती काय म्हणाला ते त्यांनी हिजकियाला सांगितले. राजा हिजकियाने सर्व हकीकत ऐकली. दुःख आणि उद्वेग यांच्या भरात त्याने अंगावरची वस्त्रे फाडली आणि जाडेभरडे कपडे घालून तो परमेश्वराच्या मंदिरात गेला. कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना आणि वडीलधारे याजक यांना हिजकियाने आमोसचा मुलगा यशया या संदेष्ट्यांकडे पाठवले. त्यांनीही दुःख प्रदर्शित करणारे जाडेभरडे कपडे घातले होते. यशया त्यांना म्हणाला, हिजकियाला हा निरोप द्या. परमेश्वर म्हणतो, माझ्या टवाळीचे जे उद्गार अश्शूरच्या राजाच्या सेनापतींनी काढले त्याने घाबरून जाऊ नका. मी आता त्याच्यात एका आत्म्याचा संचार करतो. एक अफवा तो ऐकेल आणि त्यामुळे तो स्वदेशी पळून जाईल आणि आपल्या देशातच त्याला तलवारीने मरण येईल असे मी करतो. हिजकियाने जासुदांच्या हातून पत्र घेऊन ते वाचले. मग परमेश्वराच्या मंदिरात जाऊन परमेश्वरापुढे ते उघडून ठेवले. परमेश्वराची प्रार्थना करून हिजकिया म्हणाला, परमेश्वर देवा, करुबांच्यावर राजासनी बसणारा तूच इस्रायलचा देव आहेस. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राज्यांचा तो आणि एकमेव तूच नियंता आहेस. आकाश आणि पृथ्वीचा तू निर्माता आहेस. तेव्हा परमेश्वर देवा आता आम्हाला या राजापासून वाचव. म्हणजे तूच खरा परमेश्वर आहेस हे जगातील सर्व राज्यांना कळेल. आमोसचा मुलगा यशया याने हिजकियाला निरोप पाठवला की इस्रायलचा परमेश्वर देव असे म्हणतो, अश्शूरचा राजा सन्हेरीब याच्याविषयी तू केलेले गाऱ्हाणे मी ऐकले आहे. अश्शूरच्या राजाबद्दल परमेश्वर असे म्हणतो, तो या शहरात पाऊल टाकणार नाही, या नगरावर तो बाण सोडणार नाही, आपल्या ढाली तो येथे आणणार नाही. या शहरच्या तटबंदीवर हल्ला करण्यासाठी तो कचऱ्याचे ढीग रचणार नाही. तो आल्या वाटेने परत जाईल. या शहरात तो येणार नाही असे परमेश्वर म्हणतो. या नगराचे रक्षण करून त्याला मी वाचवीन. माझ्यासाठी आणि माझा सेवक दावीद याच्यासाठी मी हे करीन. योहान शुने हे बोलणे संपविल्यावर आपले डोळे आकाशाकडे लावले आणि प्रार्थना केली. अनंतकाळचे जीवन हेच की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. हे पवित्र पित्या, जे नाव तू मला दिले आहेस, त्या तुझ्या नावात त्यांना राख, यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे. पण आता मी तुझ्याकडे येत आहे. आणि त्यांच्यामध्ये माझा आनंद पूर्ण व्हावा म्हणून मी जगात या गोष्टी सांगतो. तू त्यांना सत्यात पवित्र कर, कारण तुझा शब्द हेच सत्य आहे. आणि मी फक्त त्यांच्यासाठीच विनंती करतो असे नाही, तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो. यासाठी की त्या सर्वांनी एक व्हावे, पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसेच त्यांनी आम्हामध्ये असावे. यासाठी की तू मला पाठविले असा जगाने विश्वास धरावा. जे प्रेम तू माझ्यावर करतोस ते त्यांच्यावरही करावेस आणि मी स्वतः त्यांच्यामध्ये असावे. यहुदा, एकच देव आहे, त्याला आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे गौरव, मान, पराक्रम आणि अधिकार काल, आज आणि अनंत काळ असो. आमेन. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य.
सर्जनशील तत्व, जीवन, सत्य आणि प्रेम देव आहे. तुम्ही तुमच्या संपूर्ण हृदयाने, संपूर्ण आत्म्याने आणि संपूर्ण मनाने तुमच्या परमेश्वरावर प्रेम करता का? या आज्ञेत बरेच काही समाविष्ट आहे. अगदी सर्व भौतिक संवेदना, प्रेम आणि उपासनेचे समर्पण देखील. हे ख्रिश्चन धर्माचे एल डोराडो आहे. त्यात जीवनाचे विज्ञान समाविष्ट आहे आणि ते केवळ आत्म्याच्या दैवी नियंत्रणाला मान्यता देते. ज्यामध्ये आत्मा आपला स्वामी आहे आणि भौतिक इंद्रिय आणि मानवाला कोणतेही स्थान नाही. एकच देव असण्यासाठी आणि आत्म्याच्या शक्तीचा लाभ घेण्यासाठी तुम्ही देवावर परम प्रेम केले पाहिजे. देव नैसर्गिकरित्या चांगला आहे, आणि तो केवळ चांगुलपणाच्या कल्पनेने दर्शविला जातो. तर वाईटाला अनैसर्गिक मानले पाहिजे, कारण ते आत्मा देवाच्या स्वरूपाच्या विरुद्ध आहे. ख्रिश्चन सायन्स निर्विवादपणे प्रकट करते की मन हे सर्वस्व आहे, एकमेव वास्तव म्हणजे दैवी मन आणि कल्पना. तथापि, या महान वस्तुस्थितीला योग्य पुराव्यांद्वारे समर्थन दिले जात नाही. जोपर्यंत आजारी लोकांना बरे करून त्याचे दैवी तत्व सिद्ध होत नाही आणि अशा प्रकारे परिपूर्ण आणि दैवी सिद्ध होत नाही. एकदा हा पुरावा पाहिल्यानंतर दुसरा कोणताही निष्कर्ष काढता येत नाही. ख्रिश्चन सायन्सचा अर्थ प्रतिबिंब या शब्दाचा अर्थ फार कमी लोकांना समजतो. स्वतःला नश्वर आणि भौतिक माणूस हा पदार्थ वाटतो, परंतु त्याच्या पदार्थाच्या जाणीवेमध्ये त्रुटी असते आणि म्हणूनच तो भौतिक, क्षणिक असतो. दुसरीकडे, अमर, आध्यात्मिक मनुष्य खरोखरच वस्तुनिष्ठ असतो आणि तो शाश्वत पदार्थ किंवा आत्मा प्रतिबिंबित करतो, ज्याची नश्वरांना आशा असते. तो दैवी प्रतिबिंबित करतो, जो एकमेव वास्तविक आणि शाश्वत अस्तित्व आहे. हे प्रतिबिंब नश्वराला अलौकिक वाटते, कारण आध्यात्मिक मनुष्याची वस्तुनिष्ठता नश्वर दृष्टीच्या पलीकडे जाते आणि ती केवळ दैवी विज्ञानाद्वारेच प्रकट होते. देव हा पदार्थ आहे आणि मनुष्य हा दैवी प्रतिमा आणि समानता आहे. म्हणून मनुष्याने केवळ चांगल्या पदार्थाची, आत्म्याची, पदार्थाची इच्छा करावी आणि प्रत्यक्षात त्याला फक्त चांगल्या पदार्थाची, आत्म्याची, वस्तूची नाही. मनुष्याकडे इतर कोणतेही पदार्थ किंवा मन आहे ही धारणा आध्यात्मिक नाही आणि ती पहिली आज्ञा, तुम्हाला एक देव, एक मन, याच्या विरोधात आहे. माणूस देवापासून वेगळा आहे या श्रद्धेपासून आपण मुक्त होऊया आणि केवळ दैवी तत्व, जीवन आणि प्रेम यांचे पालन करूया. सर्व खऱ्या आध्यात्मिक विकासाचा हाच प्रस्थानबिंदू आहे. देवाने मानवाला अविभाज्य अधिकार दिले आहेत, ज्यात स्वराज्य, तर्क आणि विवेक यांचा समावेश आहे. मनुष्य तेव्हाच योग्यरित्या स्वराज्य प्राप्त करू शकतो जेव्हा तो त्याच्या निर्मात्याने, दैवी सत्याने आणि प्रेमाने योग्यरित्या मार्गदर्शन करतो. येशूने कोणतेही शारीरिक संबंध मान्य केले नाहीत. त्याने आत्मा, देव, हा एकमेव निर्माता म्हणून ओळखला आणि म्हणूनच तो सर्वांचा पिता म्हणून ओळखला. ख्रिश्चन कर्तव्यांच्या यादीत प्रथम त्यांनी त्यांच्या अनुयायांना सत्य आणि प्रेमाची उपचार शक्ती शिकवली. चुकलेले मानवी मन स्वतःच असंगत असते. त्यातून असंगत शरीर निर्माण होते. आजारपणात देवाचा काही उपयोग नाही असे समजून त्याला दुर्लक्ष करणे ही चूक आहे. शारीरिक अडचणीच्या वेळी त्याला बाजूला ढकलण्याऐवजी आणि त्याला ओळखण्यासाठी शक्तीच्या वेळेची वाट पाहण्याऐवजी, आपण हे शिकले पाहिजे की तो आजारपणात आणि आरोग्यात आपल्यासाठी सर्व काही करू शकतो. शरीरक्रियाविज्ञान आणि स्वच्छतेचे पालन करून आरोग्य पुनर्प्राप्त करण्यात यशस्वी झाल्यामुळे,
निराश झालेला अपंग व्यक्ती अनेकदा त्यांना सोडून देतो आणि त्याच्या टोकावर आणि केवळ शेवटचा उपाय म्हणून देवाकडे वळतो. अपंग व्यक्तीचा दैवी मनावरचा विश्वास औषधे, हवा आणि व्यायामापेक्षा कमी असतो. अन्यथा तो प्रथम मनाचा अवलंब केला असता. बहुतेक वैद्यकीय प्रणालींद्वारे शक्तीचे संतुलन पदार्थासोबत असल्याचे मान्य केले जाते. परंतु जेव्हा मन शेवटी पाप, रोग आणि मृत्यूवर आपले प्रभुत्व स्थापित करते, तेव्हा माणूस सुसंवादी आणि अमर असल्याचे आढळते. आपण एखाद्या भौतिक देवाला त्याच्या वैयक्तिक इच्छेने आजारी लोकांना बरे करण्याची विनंती करावी की बरे करणारे अनंत दैवी तत्व समजून घ्यावे? जर आपण अंधश्रद्धेपेक्षा वर चढलो नाही तर उपचाराचे विज्ञान प्राप्त होणार नाही आणि इंद्रिय अस्तित्वाच्या जागी आत्म अस्तित्व समजले जाणार नाही. आपण भौतिक इंद्रियांपेक्षा वर राहूनच दैवी विज्ञानात जीवनाचे आकलन करतो आणि ते दुरुस्त करतो. चांगल्या किंवा वाईटाच्या दाव्यांची आपली प्रमाणबद्ध मान्यता आपल्या अस्तित्वाची, आपले आरोग्य, आपले दीर्घायुष्य आणि आपल्या ख्रिश्चन धर्माची सुसंवाद निश्चित करते. आपण भौतिक इंद्रियांनी दोन स्वामींची सेवा करू शकत नाही किंवा दैवी विज्ञानाचे आकलन करू शकत नाही. औषधे आणि स्वच्छता सर्व आरोग्य आणि परिपूर्णतेच्या दैवी स्त्रोताचे स्थान आणि शक्ती यशस्वीरित्या बळकावू शकत नाहीत. जर देवाने माणसाला चांगले आणि वाईट दोन्ही बनवले असेल तर माणूस असाच राहिला पाहिजे. देवाचे कार्य काय सुधारू शकते? पुन्हा निष्कर्षात तत्वातील त्रुटी दिसली पाहिजे. जसजसे मानवांना देव आणि मानवाबद्दल अधिक अचूक दृष्टिकोन प्राप्त होतील, तसतसे सृष्टीच्या असंख्य वस्तू, ज्या पूर्वी अदृश्य होत्या, त्या दृश्यमान होतील. जेव्हा आपल्याला हे समजेल की जीवन हा आत्मा आहे, कधीही पदार्थात नाही किंवा पदार्थात नाही, तेव्हा ही समज आत्म पूर्णतेमध्ये विस्तारेल, देवात सर्व काही शोधेल, चांगले असेल आणि इतर कोणत्याही जाणीवेची आवश्यकता नसेल. आत्मा आणि त्याची रचना हीच अस्तित्वाची एकमेव वास्तविकता आहे. आत्म्याच्या सूक्ष्मदर्शकाखाली पदार्थ अदृश्य होतो. आपल्याला माहीत आहे की पवित्रता मिळविण्यासाठी पवित्रतेची इच्छा असणे आवश्यक आहे. परंतु जर आपल्याला इतर सर्व गोष्टींपेक्षा पवित्रता हवी असेल तर आपण त्यासाठी सर्वस्वाचा त्याग करावा. पवित्रतेच्या एकमेव व्यावहारिक मार्गावर सुरक्षितपणे चालण्यासाठी आपण हे करण्यास तयार असले पाहिजे. प्रार्थना अपरिवर्तनीय सत्य बदलू शकत नाही, किंवा केवळ प्रार्थना आपल्याला सत्याची समज देऊ शकत नाही. परंतु प्रार्थना, देवाची इच्छा जाणून घेण्याची आणि ती पूर्ण करण्याची तीव्र सवय असलेली इच्छा, आपल्याला सर्व सत्यात आणेल. अशा इच्छेला ऐकू येण्याजोग्या अभिव्यक्तीची फारशी गरज नसते. ती विचारात आणि जीवनात सर्वोत्तमपणे व्यक्त केली जाते. ख्रिश्चन शास्त्राचे शिक्षण घेतलेल्यांनी देव हाच मानवाचा एकमेव लेखक आहे या गौरवशाली समजुतीपर्यंत पोहोचले आहे. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते, आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते,
पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.